नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड जिल्हा मुखेड तालुक्यातील मुखेड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सेवादास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वसंतनगर कोटग्याळ तालुका मुखेड जिल्हा नांदेड श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय लातूर फाटा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज अतिशय उत्साहात या ठिकाणी आज 2 शिक्षकांचा या ठिकाणी सेवानिवृत्त सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यामध्ये या ठिकाणी सौ प्रेमला धोंडू स्वामी मुख्याध्यापिका संत ज्ञानेश्वर विद्यालय लातूर फाटा व तसेच प्राध्यापक विक्रम वामनराव पडवळ प्राध्यापक सेवादास ज्युनियर कॉलेज वसंतनगर या ठिकाणी हा सेवानिवृत्त सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिदास राठोड सर यांनी केलं आणि त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत शिक्षकांची साधलेला संवाद काय सांगणार। विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर द्वारा संचलित सेवादास माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय वसंतनगर तथा सर्वच वसंतनगर संकुलातील व संत ज्ञानेश्वर विद्यालय लातूर फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने या सुंदर अशा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब आणि गोविंदरावजी राठोड साहेब यांनी आमच्यावरती जे वेगळे संस्कार केलेले आहेत आणि त्याच संस्काराचा एक भाग म्हणून आम्ही ही सगळी त्यांच्या तालमीत वाढलेले असल्यामुळं आणि आमच्यावरती त्यांनी संस्कार केले असल्यामुळं आम्ही ही सगळी कामं अतिशय सामान्य परिवारातल्या आमच्यासारख्या तरुणांना या ठिकाणी साहेबांनी संधी देऊन आमच्या आयुष्यामध्ये सोनं करण्याचं काम केलं। त्याबद्दल मी प्रथमतः त्या दोन्ही महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि विक्रम पडवळ सर आणि प्रेमला स्वामी मॅडम यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे। त्यांच्या कार्याचा गौरव आज दिवसभर आपण या ठिकाणी पाहतात की अगदी कमरे एवढा शालीचा ढीग या ठिकाणी लागतो। याचा अर्थ त्यांनी केलेलं कार्य निश्चित स्वरूपाने महान आहे असं आम्हा सर्वांना अंतःकरणातनं वाटतं आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आम्ही माझे सेवादास माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्याकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि उत्तरोत्तर आयुष्य प्रगतीचं भरभराटीचं जावं अशा स्वरूपाच्या सदिच्छा ईश्वराला प्रार्थना। अरे पडोळ सर जवळपास आम्ही 25 वर्षापासून मी सरांना ओळखतो। सरांचा स्वभाव अगदी चांगला आहे। माझी मुलं देखील त्यांच्या हातून 2 MBBS झाले सर, म्हणजे मला देखील त्यांचा अभिमान आहे सर। आमच्या उपमुख्याध्यापिका सौ मॅडम होत्या, त्यांनी देखील आमच्या शाळेचं चांगलं काम केलं, आम्हाला देखील चांगली साथ दिली, शाळेचा देखील विकास केला। त्यांना पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा दोघांना। सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ प्रेमला धोंडू स्वामी व तसेच या ठिकाणी प्राध्यापक विक्रम वामनराव पडवळ सर यांच्या सेवानिवृत्त सोहळ्यानिमित्त या ठिकाणी हा वृत्तांत घेत आहोत। या शाळेतले बरेचसे शिक्षक देखील या ठिकाणी संवाद साधले आहेत। त्यानंतर या ठिकाणी बऱ्याच शिक्षिका देखील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। काय सांगा। नमस्कार, मी सौ तलवारे माध्यमिक आश्रम शाळा वसंतनगर। मॅडमचा आणि माझा सहवास हा फक्त 1.5 वर्षाचाच आहे, पण तो अतिशय अविस्मरणीय आणि संस्मरणीय राहण्यासारखा आहे। आणि स्वभाव म्हणलं तर मॅडमचा स्वभाव पण खूप छान आहे। मला 1.5 वर्षाच्या स्वभावामध्ये त्यांच्याविषयी खूप आपुलकी आणि प्रेम जिव्हाळा निर्माण होतो आणि मॅडम रिटायर होत आहेत, त्यांच्यासाठी दीर्घायुष्य आणि त्यांचं जे बाकीचं जे आयुष्य आहे ते खूप समाधानी, सुखी, समाधानी आणि दीर्घायुष्य जावं त्यांना, त्यांच्या सरांना दोघांनाही अतिशय शतायुष्य लाभो हीच माझी इच्छा आहे। मॅडम विषयी सांगायचं खूप आहे, पण सर्वांना संधी मिळायला पाहिजे। धन्यवाद। काय सांगू। नमस्कार, मी पांडुरंगकर मॅडम आणि काही जण मला इथं पाटील मॅडमही म्हणतात, पण पांडुरंगकर मॅडम हे नाव स्वामी मॅडम मुळेच प्रसिद्ध झालं। माझे सासरे MD सूर्यवंशी सर इथं मुख्याध्यापक म्हणून होते आणि त्यांच्या नावामुळे मला पांडुरंगकर नाव हे प्राप्त झालं। स्वामी मॅडम म्हणजे एक दुवा आहे, नवीन येणाऱ्या मॅडम आणि आधीच्या ज्या मॅडम होत्या त्यांना साधणारा। नवीन येणाऱ्या मॅडमला त्यांनी खूप मार्गदर्शन केलं, इथं कसं राहावं, कसं बोलावं, कसं संकटांना आपण तोंड द्यावं, हे आम्ही सगळं मॅडम कडून शिकलो। ह्या मॅडम नसून एक मोठी बहीण असल्यासारखी आहे। इथं प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण खराब गोष्टीकडून चांगल्या गोष्टी कशा घ्याव्यात हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलं। एवढंच नाही तर घरी कसं राहावं, आपल्या सगळ्या पाहुण्यांमध्ये कसं राहावं हे आम्ही मॅडम कडून शिकतो, कारण मॅडम ह्या त्यांच्या सासर आणि माहेर यांना साधणारा खूप मोठा दुवा आहेत। आणि इथं आम्हाला सिनियर आणि ज्युनियर इथं एकूण 4 संकुल आहेत। प्राथमिक शाळा आहे, माध्यमिक 2 आहेत, 2 ज्युनियर आहेत, 1 सिनियर आहेत। या सगळ्यांना साधणाऱ्या म्हणजे आमच्या स्वामी मॅडम आहेत आणि आज त्यांचा निरोप समारंभ आहे, त्या जात आहेत, तरी असं आम्हाला वाटतंय की त्या आमच्या मधून कधीच जाऊ नयेत, कारण त्यांच्याकडून आम्ही एखाद्या आईसारखी शिकवण घेतलेली आहे। फक्त ती व्यवहाराचीच नाही तर शिक्षणाची सुद्धा आणि
नात्याची सुद्धा. मी अपेक्षा करते की राहिलेलं आयुष्य त्यांना सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न लाभो आणि त्यांचा सहवास त्या रिटायर जरी झाल्या असल्या तरी आम्हाला चिरंतर लाभावा ही अपेक्षा त्यांच्याकडनं करते. नमस्कार. प्रेमला सदाशिव स्वामी आणि पत्नीचा त्यांच्या समक्ष ह्या सेवानिवृत्त सोहळा होत आहे, याविषयी आपण चर्चा करू. सर काय सांगू? यावर्षी मला चांगलं वाटलं, अभिमान वाटला, आपल्या मिसेसनं चांगलं काम केलं असं वाटलं आणि असंच करत राहू पुढे सुद्धा इथे असं वाटतं. कधी कधी कसं असतं, जेव्हा शिक्षक असतात किंवा आपणही असतात हो. तेव्हा गडबड घाई गोंधळ असते सकाळी निघण्याची. घाई गोंधळामध्ये बराच काही घरी पण गोंधळ हे होतो. तर याबद्दल काय वाटते आपला, कशाबद्दल मॅडमच्या शाळेबद्दल तर मॅडम म्हणजे अतिशय खुश आहेत, परंतु घरच्या माझे तसंच आहे, घरच्या बद्दल सुद्धा अतिशय चांगला अतिशय चांगला प्रकारे मुलं बाळ शिकवण्यामध्ये हो. घडवण्यामध्ये कसं मॅडम लवकर येणं त्यानंतर हो. ते करून घेतलं आम्ही, ऍडजस्ट केलंच ते मुलाचं वगैरे दोन. या ठिकाणी सरांनी देखील अतिशय मॅडमचा चांगल्या प्रकारे या ठिकाणी गौरव केलेला आहे. चांगल्या प्रकारे शाळाच नाही तर मॅडमनी घर परिवार चालवत या ठिकाणी आज ह्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. सोबत सेवानिवृत्त प्राध्यापक विक्रम वामनराव पडवळ सर देखील आपल्या सोबत आहेत, जे की या ठिकाणी त्यांनी प्राध्यापक सेवादास ज्युनियर कॉलेज वसंतनगर या ठिकाणाहून त्यांनी सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यानिमित्त या ठिकाणी घेतलेला हा वृत्तांत. सर नमस्कार. या ठिकाणी आपण आज प्रदीर्घ 25 वर्ष सेवा दिल्याच्या नंतर या ठिकाणी सेवानिवृत्त झालात असा या भाषणातून बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकायला आलं. काय सांगणार याविषयी? तसं माझी सेवा 25 वर्ष नाही, जवळजवळ 32 वर्ष 9 महिने सेवा झालेली आहे. आणि या सेवेमध्ये 1993ला ज्यावेळेस लागलो तेव्हापासून आजपर्यंत मी अतिशय प्रामाणिक आणि काटेकोरपणे सेवा केलेली आहे. आणि अतिशय प्रसन्न आणि आनंदी वातावरणामध्ये मी इथं सर्व काळ घालवला आहे आणि खूप छान म्हणजे माझी सेवा झालेली आहे. या ठिकाणी आपण आज 32 वर्षापासून सेवा दिलात, तर कोणता विषय आपण शिकवत गेलात? मी तसं उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, ज्याला की आपण HSC व्होकेशनल हा विषय मध्ये पीकशास्त्र हा विषय होता. त्यासोबतच सायन्सला जे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, याला आता क्रॉप प्रोडक्शन असं नाव आहे, आणि दुसरा क्रॉप सायन्स, हे दुसरे सायन्स विषयी फॅकल्टीला सुद्धा 2 विषय मी शिकवलेले आहेत 10 ते 15 वर्ष. तर या विषयामध्ये आतापर्यंत आपले जे विद्यार्थी होते यांचा प्रतिसाद कशा प्रकारे होता, कशा प्रकारे मार्क? प्रतिसाद सायन्स फॅकल्टीसाठी अतिशय उत्तमच होता. 100% प्रवेश होते, 100% उपस्थिती विद्यार्थीचे राहत होती. परंतु मला HSC व्होकेशनलचे जे विद्यार्थी आहेत ते थोडेसे असे म्हणजे ते नियमित येत नाहीत, अशी परिस्थिती होती. त्यांना बोलवावं लागत होतं कधी कधी. ते सुद्धा मी त्यांना बोलवून वगैरे करून त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आल्यानंतर सुद्धा त्यांना कमी काळामध्ये घडवण्याचं काम मी केलेलं आहे त्यांना. आणि अतिशय उत्कृष्टपणे सर्व दोन्ही भागाचा निकाल मी दिलेला आहे या सेवादास ज्युनियर कॉलेजसाठी. आपलं बालपणच्या शिक्षणापासून आतापर्यंतचे एज्युकेशन झालेलं आहे, कुठं झालं आणि कशा प्रकारे झालं? माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्रशाला उपळे माकडाशे, तालुका धाराशिव, जिल्हा धाराशिव इथे झालंय. त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण गावामध्येच हरिभाऊ बोगरे हायस्कूल या ठिकाणी झालेलं आहे. 10वी नंतर 11वी 12वी मध्ये मी श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये सायन्स मधून 12वी उत्तीर्ण झालो. आणि त्याच्या पुढं कृषी महाविद्यालय परभणी येथे पदवी ॲग्रिकल्चर सायन्स ही पूर्ण केली. त्याच्यानंतर पदव्युत्तर शिक्षण म्हणजे MSc ॲग्रिकल्चर मी मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या आत्ताचे कृषी महाविद्यालय परभणी येथे ॲग्रिकल्चर बॉटनी या विषयामध्ये स्पेशलायझेशन शेड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये पूर्ण केलेली आहे. तर या पुढचं जे आयुष्य आहे ते कशा प्रकारे आपण गावाकडे घालवणार, या कधी कशा प्रकारे हे करणार? हे मनोगतामध्ये म्हणल्याप्रमाणेच मी गावाकडे कृषी क्षेत्राशी संबंधित काही करता आलं तर करणार आहे. किंवा वैयक्तिक कृषी विभागामध्ये माझी पदवी असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचं काही मार्गदर्शन होईल का, त्याच्यानंतर शेतकऱ्यासोबतच मी माझी वैयक्तिक शेतीसाठी काही थोडं लक्ष देता येईल का, आणि थोडंसं मग इतर कामं सामाजिक कार्यामध्ये सुद्धा मी सहभाग घेऊन पुढे सामाजिक कार्य करण्याचा माझा मानस आहे. मला वाटतं सर आपण या ठिकाणी 32 वर्ष सेवा दिलात म्हणून सांगितलं, परंतु या ठिकाणी जेही आहे आपली बातमी ऐकत आहेत त्यांनी आपल्यासारखा एक चांगला शिक्षक व्हावं याकरता काय त्यांना मार्गदर्शन द्या?
शिक्षकाची जे काही जबाबदारी असतात, विद्यार्थी घडवणे किंवा इतरही सर्व कामे करणे किंवा वेळोवेळी नैतिक मूल्य जपण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे. आजकाल नैतिक मूल्यावर फार म्हणजे घसरण झालेली आहे आणि विद्यार्थी किंवा इतर समाजामध्ये एक विकृती निर्माण झालेली आहे. ती पूर्णपणे बंद होण्यासाठी शिक्षकांनी सदैव नैतिक मूल्ये सुद्धा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मला वाटते. सर, शेवटचा प्रश्न होता आपला की आपण ही सेवा देत देत आपण घराकडे कशा प्रकारे लक्ष दिलात, त्यानंतर आपल्या परिवारामध्ये जे मुलं मुली आहेत ते सध्या काय करतात? नाही, मी सध्या माझ्या इथं शैक्षणिक कार्यामध्ये असताना माझ्या परिवाराकडे थोडस दुर्लक्ष झालं असेल तरी परंतु मी ते प्रयत्न केलेला आहे परिवाराकडे सुद्धा लक्ष देण्याचा. आणि माझी सहचारिणी आहे, तिनं पूर्णपणे घर सांभाळलेलं आहे. एक सुसंस्कृत असं घर निर्माण करण्यासाठी तिने प्रयत्न केलेला आहे. माझ्या मुलांना ते घडवण्यासाठी किंवा संस्कार देण्यासाठी काम केलेलं आहे. माझी मुलं सध्या एक सरकारी किंवा गव्हर्नमेंट जॉब मध्ये आहे. तो आरोग्य निरीक्षक या पदावर पानगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत आहे. माझा दुसरा मुलगा सध्या MBBS ची इंटर्नशिप करतो आहे आणि मुलगी 12वी सायन्स पूर्ण केलेली आहे आणि ती नीटची तयारी करत आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय चांगली आहे आणि किंवा सुसंस्कृत आहे आणि त्याबद्दल मी समाधानी आहे. सेवानिवृत्त सौ प्रेमला धोंडू स्वामी, प्राध्यापक मुख्याध्यापिका आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा. मी प्रेमला धोंड स्वामी. तर आपलं प्राथमिक शिक्षण वगैरे कुठं झालं, कशा प्रकारे आपलं मूळचं गाव कोणतं आणि दिलेलं गाव कोणतं, त्यानंतर या ठिकाणी आतापर्यंत थोडक्यात सांगा. माझं प्राथमिक शिक्षण बनवस जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. त्याच्यानंतर माझं लग्न झालं, मला दिग्रस येथे दिलं गेलं. पुढचं जे शिक्षण होतं ते लोह्याला संत गाडगेबाबा महाविद्यालय येथे झालं. B.Ed माझं महिला अध्यापक विद्यालय नांदेड येथे झालं आणि त्यानंतर मी इथं 95 मध्ये जॉईन झाले आणि मग इथं मी माझ्या असे कामाची पूर्ण सुरुवात झाली. आपले सर काय करतात? व्हेटरनरी डॉक्टर आहेत सर. आपल्या माहेराकडे वडील काय करत गेले, त्यानंतर भाऊ वगैरे काय? केंद्र प्रमुख होऊन रिटायर झालेले आहेत. माझे पाचही भाऊ चांगल्या मोठ्या पोस्टवर आहेत. सर्व पाचही भाऊ. बहीण पण सर्व्हिसला आहे. दोन्ही नंदा पण सर्व्हिसला आहे. पूर्ण फॅमिली एज्युकेटेड आहे. या ठिकाणी आपण 31 वर्ष सेवा देऊन या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मुख्याध्यापिका या पदावरून आपण आज सेवानिवृत्त होत आहेत. तर ही जी बातमी पाहत आहेत, जे की सेवानिवृत्त असतील किंवा जे शिक्षक असतील किंवा जे विद्यार्थी असतील, त्यांना काय संदेश द्याल आपण? कशा प्रकारे एक सर्वगुण संपन्न मुख्याध्यापिका होण्यासाठी काय कराल? सर्वांशी मन मिळवपणाने वागणे, सर्वांना घेऊन चालणे आणि कुठल्याही बाबतीत चिडचिड न करता सर्वांना मिळून मिसळून वागणे. 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज रिटायर होत आहेत, तर काय वाटतंय आपल्याला? असं काही रिटायर होण्याचं काही वाटत नाही. दुःख वाटते थोडं की आता उद्याला आपण ह्या सर्वांमध्ये येऊ शकत नाही, मिळून मिसळून राहू शकत नाही, याबद्दल थोडी खंत वाटते. पण हे सर्व स्टॉप आमच्या जवळचाच असल्याने, ही शाळा माझ्या हक्काची असल्याने मी कधीही येऊन इथे शाळेला थांबल, कधीही येऊन बोलल असं मला वाटतं. मला वाटतंय मॅडम सेवानिवृत्त सोहळा या ठिकाणी घेत आहेत, परंतु शिक्षक हा कधीही सेवानिवृत्त होत नाही असं मला वाटतंय. याबद्दल काय सांगा? शिक्षक हा त्याच्या सेवेतून कधीही सेवानिवृत्त होत नसतो. त्याला सर्व गोष्टी पार पाडाव्याच लागतात आणि त्याचं रक्तामध्येच ते गुणधर्म असल्यामुळं त्याने रिटायर जरी झाला तरी आपल्या शाळेशी बांधीलच असतो आणि त्याला हवा असं जेव्हा शाळेमध्ये यावंसं वाटतच नाही. 31 वर्षाच्या सेवेमध्ये आपण या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत, त्या शिक्षक शिक्षिका त्यानंतर सर्व विद्यार्थी याबद्दल काय घडामोडी सांगा? इथं जेव्हा आल्यानंतर सर्व शिक्षकांनी आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्यासोबत राहण्याचं काम केलेलं आहे. कधीही कोणी आपल्याला काही बोललेलं नाही. आपण जे काही सांगेल ते सर्व व्यवस्थित त्यांनी कामं केलेले आहेत. कधीच कोणासोबत आपलं काही हे झालेलं नाही, असं भांडण वगैरे रागात वगैरे काहीच नाही. आतापर्यंतचा एखादा असा प्रसंग सांगा की ज्या प्रसंगातून निघताना आपला खूप कठीण वाटतं. तसा काही कुठला प्रसंग आलेला, अतिशय आनंदामध्ये 31 वर्ष निघून गेले. कुठून आपण येणं जाणं कुठून केलं ते या ठिकाणी? खेळ. कशा प्रकारे राहिला प्रवास काही वर्ष स्कूटीवर केला, नंतर आता कारने. काय करतात आपले मुलं वगैरे काय करतात? किती आहेत मुलं? 2 मुलं आहेत. मुलाचं BSc MSc झालेलं आहे बॉटनी आणि मुलगी BMS डॉक्टर आहे आणि तिचं हॉस्पिटल आहे घोंगराळा. प्रकारे या ठिकाणी आज दोन्ही शिक्षकांचा
सेवानिवृत्त सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला। या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।